पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी 11 डिसेंबरला पादचारी दिन साजरा करण्यात येतो आणि या पादचारी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश असतो की शालेय विद्यार्थी जे आहेत, शालेय जी मुलं आहेत त्यांना पादचाऱ्यांच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी याचा हा मुख्य उद्देश असतो। आणि या दिवशी पुणे शहरातील मुख्य रस्ता जो प्रमुख रस्ता मानला जातो तो लक्ष्मी रस्ता जो आहे, या रस्त्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आणि या कार्यक्रमांसाठी पोलिसांकडून दोन्ही बाजूने आपण पाहू शकतो की दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग करून हा रस्ता फक्त पादचाऱ्यांसाठी खुला ठेवलेला असतो। तर सर्व प्रकारची वाहतूक जी आहे ती या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करण्यात येत असते। या रस्त्यावर आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असतं। विविध खेळ असतील किंवा रांगोळी काढली जाते, या ठिकाणी नागरिकांकडून गायन वादन पथनाट्य अशा प्रकारचे कार्यक्रमांचं दिवसभर आयोजन केलं जातं आणि त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असल्याचं देखील वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येतंय। तर पादचाऱ्यांच्या अधिकारांबाबत जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात येतं। त्यामुळे वाहन चालकांनी आज दिवसभर लक्ष्मी रस्त्यावर येऊ नये किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा असं वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात येतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।